नमस्कार सर्वांना. जय शिवराय, जय शंभूराजे. या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तुम्हाला तर दिसतच असेल की हा काय प्राणी आहे तो. हा खूप विषारी आहे आणि ह्याला इंगळी असं म्हणतात, पण आपल्या गावठी भाषेत ह्याला विंचूच म्हणतात. आणि हा अर्ध्या रात्रीच घरात निघालेला होता. त्याच्यामुळं मला वाटलं मेलाय, पण हा होता जिवंत. पण तेवढंच म्हणजे किती रिस्की आहे बघा. सेफली घरात झोपूनसुद्धा हे असं निघत असेल तर खरंच अवघड गोष्ट आहे. आणि सकाळी आभाळ असं गरजत होतं ना, म्हटलं ह्या आभाळामध्ये काय आहे काय माहिती. पण हे मला विमान जाताना कसा आवाज येतो ना तसं येत होतं, पण विमान दिसायलाच कुठं तयार नव्हतं. म्हणून कॅमेरा फिरवला, बघू कुठं दिसलं तर दिसलं, म्हणून तर काही दिसायलाच तयार नव्हतं. आणि वारं एकदम भरभर भरभर. मग ते वाऱ्यामुळं आवाज जास्त येत होता का कशामुळे, पण आवाज जास्त येत होता. आणि त्यानंतर काय झालं बघा, त्यानंतर असं मॅजिक झालेलं आहे, एवढं झूम करते तरी पण कुठंच दिसत नाही मला. मग ह्यातून तरी पण मी कॅच करण्याचा प्रयत्न करते, तरी आवाज निघतो एकीकडं आणि दिसतंय कायच. म्हणजे पावसाचं वातावरण झाल्यासारखं झालं होतं सकाळी. आणि सकाळी बघा मी सगळी कामं आवरलेली आहेत. इकडं कसं शेड भरलेलं आहे पाण्याने. आणि इकडं काय आलेलं आहे या डमडममध्ये आपण बघूया. या डमडममध्ये आलेलं आहे आपलं पार्सल काय आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. व्हिडिओ पूर्ण वॉच करा. आणि तुम्ही म्हणत असाल की हे काय दाखवते, हे आहे लाजाळूचं झाड. तुम्ही कधी बघितलं नसेल तर व्हिडिओमधून बघून घ्या. ह्याला हात लावला की ह्याची पानं आपोआप मिटतात. जसं की मी याला आता हलवले आणि ह्याची पानं आपोआप मिटायला लागलेत. ह्याचे फूल कसले भारी कळी वगैरे. आणि ह्याचे बी बघायचे आहेत का तुम्हाला, 1 मिनटं बी दाखवते. बी पण तुम्हाला दिसणार आहेत. आणि हे मी असंच बघत होते तोपर्यंत इकडं आपलं पार्सल आलेलं होतं. पार्सल तर काय पार्सल आहे. आणि हा गडी सकाळपासून घरी नव्हता, त्याच्यामुळं कुत्रं काय त्याच्या अंगाला झोंबायचं सोडत नव्हतं. इकडं आजीचा हळूहळू डुगू उतरायला लागली होती. तसा हा ब्लॉग सोडायला मला वेळच होते, तर कामाअभावी, तर तुम्ही समजून घ्या. आणि त्याला सायकल शाळेला जायला पाहिजे होते, तिचं टायर टूब खराब झालं होतं म्हणून. आणि आजी आली तशी मग ह्या माझ्या सासूंची माझी आजी यांची भेट घेण्यासाठी आली होती खास. मग इथं आल्यानंतर काय ह्यांच्या गप्पा वगैरे रंगल्या. त्यांचं चहा पाणी होस्तोवर आमची मनी बघा कशी बेडवर बसले. आता ही पण वयस्कर झाली. आणि इकडं बघा मी इकडच्या बाळाला खेळवत होते. आणि बाळ तर हे जरा आजारी होतं ना, त्याच्यामुळे ह्या बाळाचं खुई चालूच होतं. म्हटलं लहान बाळा असंच करतात. तरी पण त्याला इकडं तिकडं बघून कशी तर नादी लावत होते, कारण त्याची मम्मी जेवण करत होती. आणि हे आहे माझ्या मिस्टरांच्या आत्तीच्या मुलीची मुलगी छोटीशी. आणि ये म्हणताना तेवढीच हसते आणि परत रडते बघा. केवढं क्यूट बाळ आहे. आणि असं म्हणजे लहानपण वेगळंच असतं बरं का. जसं म्हणतात की लहानपण देगा देवा, मुंगीर साखर हे चारावा, तसं काम आहे. अजून एकदा ह्या बाळाला बघून मला पण लहान व्हावं वाटलं. तर माझा ब्लॉग कसा वाटला कंटिन्यू बघून तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक केल्यानंतर व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आणि व्हिडिओ जर आवडत असेल, नवीन माझा कोण व्हिडिओ बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. चला हे बाळ रडायला लागले, ह्याच्या मम्मीकडे देऊया, तोपर्यंत विश्रांती घेऊया. टाटा बाय बाय.